टू फॅमिली, कशा आहात सगळे? मजेत आहात का? सगळ्यांना श्री स्वामी समर्थ आणि नवरात्रीच्या शुभेच्छा. रोज व्हिडिओ काढायचा प्रयत्न करते पण काही टाइमच भेटत नाही व्हिडिओ काढायला. उपवासाचं बनवते पण उपवासाची पण रेसिपी काय टाकायला जमतच नाही आहे, कारण की एवढी म्हणजे ना धावपळ होती की ते बनवताना व्हिडिओ काढायला आणि टाकायला टाईमच नाही. तर आज आहे 7वी माळ आणि आजचा रंग केशरी, म्हणजे याचं स्वाभिमानतेचं प्रतीक. तर आज मी बनवते कडकण्या. 7वी माळ आहे तर कडकण्या आमच्या इकडं बनवतात. तर चला मी कशा कडकण्या बनवते आणि कशा देवीला वाहते हे तुमच्या संग शेअर करते आज. चला मग मंडळी आपण रेसिपी बघू. मी आज बनवते कडकण्या. आमच्याकडे अशा कडकण्या बनवतात देवीला फुलवरामध्ये. तुमच्या इकडं पण बनवतच असते. हे बघा, आता मी तळून घेते कडकण्या. इकडे मी वाटाण्याची भाजी पण केली बघा, रश्श्याची शेंगदाणे घालून. भरपूर ठिकाणी अशी भाजी खात असते बघा रश्श्याची. आता ही शिजून घेते चांगली भाजी. तोपर्यंत बघा बाकीच्या कडकण्या करून घेते. मोठी चपाती लाटली, तिच्या अशा कडकण्या काढते. अशा कडकण्या करायच्या. कोणी मैद्याच्या करतं तर कोणी गव्हाच्या. मी गव्हाच्या केल्यात. आणि पाऊस पण एवढा आहे ना मंडळी, काय करणार, टाइमच भेटत नाही. प्रत्येक गोष्ट आपण विचार करतो ते पण होतच नाही. जेवढा विचार केला ना तेवढा विचार मागत मागतो बघा. अशाच मी सगळ्या कडकण्या करून घेते. कडकण्या तयार झाल्यात. आता आपण 7 कडकण्या केल्यात. आमच्या चिवणी एक जाळून पण ठेवली लगेच. आरती पण करायची. पहिला आता आपण देवीला माळ घालून घेऊ. कडकण्या करत होते, मध्ये चिव म्हणले चल मम्मी मी करते. म्हणलं कर आता. जेवढं आपल्याच्याने होतं तेवढं करायचं. आज बनवते शिळ्या चपातीचे तुकडे. उरलेल्या चपात्या असतात खायला कंटाळा करतात, मग असे तुकडे केले का बरोबर पोटभर खातात. तरी बघा मी 4-5 चपात्या वाटून घेतल्यात. हिरव्या मिरच्या शेंगदाणे आबडधोबड वाटलेत. कांदा आणि टमाटर टाकलाय. तो तळून झाला तर कांदा टमाटर द्यायचे टाकले. हे पण चांगलं तळून घेते. मस्त तळून घेऊ आता कांदा तळसतो. आपण दुसरी पुढची प्रोसेस करू. हळद टाकून घेतली. आता मीठ पण टाकून घेते. चपात्यामध्ये मीठ असतं म्हणून तुकडे करताना मीठ कमी टाकायचं. आपण जेव्हा चपात्या करतो त्यात मीठ जास्त असतं. वाटाण्याची भाजी घे ना पुऱ्या खायला. मग डाळपुरी कोण खाल्ली होती? नीट नाटकं खावा जरा. तुला काय माहिती? काय माहितीच नाही. ब्रेड आणायचं ना डाळीचं खायला. कुठे हा टाकून घेते. आबडधोबडच वाटला, कारण की दाता खाली जेवढे भारी शेंगदाणे येतील ना तेवढं चांगलं आहे. म्हणजे आबडधोबड वाटून घेतलं, कारण की तुकडे खाताना शेंगदाणे दाता खाली आता पण चव लागते. मस्त तळून झालंय. आता आपण कूट टाकून घेऊया.
चपाती, हळद, चपातीचे तुकडे केलेले, मीठ, हळद आणि कोथिंबीर मी यातच कापून घेतले. मस्त परतून घेऊ. लाल तिखट नाही टाकणार आहे. तुम्हाला पाहिल्यासाठी तुम्ही लाल मिरची टाकू शकता. लाल मिरची, गरम मसाला. आमच्या घरात असे तुकडे बनवले का रश्याची भाजी पाहिली का. मी रश्याची वाटाण्याची भाजी केली तुकड्यासंग खाण्यासाठी. आणि तुकडे मस्त तोंड लावायला कुरडई, पापड, नळ्या तळायच्या. असे तुकडे बनवले का पोहायला पण फेर घालतात. किती मस्त तुकडे चवदार दिसतात की नाही. खायला पण एक टेस्टी, दिसायला पण एक नंबर तुकडे दिसतात. आपले तुकडे खाण्यासाठी तयार झाले. तुम्ही पण नक्की असे तुकडे चपाती उरले असल्या का नक्की बनवून बघा. खाऊन मला कमेंट करून सांगा. आता हे तुकडे खाण्यासाठी तयार. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. चला, श्री स्वामी समर्थ मंडळी, सगळ्यांना नवरात्रीच्या शुभेच्छा.